नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 50 सैनिक ठार. भारतीय नौदलाच्या ब्राह्मोस या अतिवेगवान सागरी क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर जालना जिल्हा अव्वल. महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3 जहाल महिला नक्षलवादी अटकेत. मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि भारताचा रोहन बोपण्णा मॉन्टे कार्लो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल. आणि आता सविस्तर वृत्त. अफगाणिस्तानात मजारे शरीफ शहरात तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाण नॅशनल आर्मीच्या मुख्यालयावर हल्ला केला. त्यात 50 पेक्षा जास्त सैनिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या शहरात भारताचा वाणिज्य दूतावासही आहे. उत्तरी बल्क प्रांताच्या राजधानीत गोळीबाराचा आणि स्फोटांचा आवाज झाला. तालिबानी दहशतवादी 2 गाड्यांमधून आले होते. त्यांनी लष्करी गणवेश घातल्यामुळे अनेक सुरक्षा चौक्या भेदण्यात ते यशस्वी झाले. शेवटच्या 3 चौक्यांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. मशीद, सैनिक आणि अधिकाऱ्यांना त्यांनी या हल्ल्यात लक्ष्य केलं. भारतीय नौदलानं ब्राह्मोस या अतिवेगवान सागरी क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण केलं आहे. या क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं पाण्यावरून जमिनीवर मारा करून शत्रूला टिपता येणार आहे. ब्राह्मोसची चाचणी अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाल्याची माहिती नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. बंगालच्या उपसागरात ही चाचणी घेतल्याचं त्यांनी सांगितलं. किनाऱ्यापासून लांब खोल समुद्रातून जमिनीवरच्या एखाद्या विशिष्ट लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रामुळे भारतीय नौदलानं मिळवली आहे. या यशामुळे अशा प्रकारची क्षमता बाळगणाऱ्या 5 देशांच्या पंक्तीत भारतानंही स्थान मिळवलं आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर जालना जिल्हा अव्वल ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 11व्या नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी हा पुरस्कार प्रदान केला. या कार्यक्रमात देशातल्या 10 नाविन्यपूर्ण प्रकल्पांना गौरवण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्राच्या मागेल त्याला शेततळं या प्रकल्पाची निवड करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 30,000 शेततळी पूर्ण करण्यात आली आहेत. यासाठी राज्य शासनानं 120 कोटी रुपये खर्च केलेत. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करण्यात आली आहेत. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली अमेरिकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आर्थिक नियंत्रण समितीच्या नियोजनाबाबतच्या सत्रात सहभागी होणार आहेत. जागतिक बँकेच्या विकासाबाबतच्या बैठकीलाही ते उपस्थित राहणार आहेत. जेटली यांनी काल वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे वाणिज्य मंत्री विल्बर रॉस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी H-1B व्हिसाचा मुद्दा उपस्थित केला. H-1B व्हिसा मुद्द्यावर अमेरिकेनं आढावा प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या संदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही असं रॉस यांनी स्पष्ट केलं. मध्य प्रदेशात छिंदवाडा जिल्ह्यात शिधावाटप दुकानाला लागलेल्या आगीत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. बागरी गावातल्या सहकारी संस्था केंद्रात रॉकेलचं वितरण सुरू होतं त्यावेळी अचानक आग लागली. जवळच रॉकेलचा साठा असल्यानं आगीनं रौद्र रूप धारण केलं. दुकानातल्या अरुंद जागेमुळे अनेकांना बाहेर पडता आलं नाही. रॉकेलच्या गळतीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना 4 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे तर जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर 3 जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही राज्यांमधल्या पोलिसांनी राबवलेल्या संयुक्त नक्षलविरोधी अभियानादरम्यान या 3ही महिलांना अटक झाली. नक्षलवाद्यांच्या अनेक हिंसक घटनांमध्ये या महिला सहभागी असल्याचं समजतं. मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासातल्या पहिल्या टप्प्यात नायगावसाठी L&T तर नामजोशी मार्गासाठी शापूरजी पालनजी हे विकासक निश्चित करण्यात आले आहेत.
नामजोशी मार्ग चाळीचा परिसर 13.9 एकरवर पसरलाय। एकूण 5,15,872 चौरस मीटर इतक्या बांधकाम क्षेत्रफळात 22 मजल्यांच्या पुनर्विकासाच्या 14 इमारती उभारल्या जाणार आहेत। नायगाव चाळीच्या ठिकाणी 19 ते 23 मजल्यांच्या पुनर्विकासाच्या 20 इमारती बांधल्या जाणार आहेत। मात्र वरळी इथल्या बीडीडी चाळ रहिवाशांनी म्हाडामार्फत पुनर्विकास करण्यास आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे। 97व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला कालपासून उस्मानाबाद इथं सुरुवात झाली। याबाबत दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत आमच्या वार्ताहर शिवानी जोशी। अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सध्या उस्मानाबाद इथे सुरू आहे। काल संध्याकाळी या संमेलनाचा शुभारंभ झाला। यावेळी मंत्री महादेव जानकर उपस्थित होते। नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी यावेळी आपल्याला मिळणाऱ्या अनुदानात वाढ करावी अशी सूचना केली। त्यावर नक्कीच आम्ही ही वाढ करू असं आश्वासन महादेव जानकर यांनी यावेळी दिलं। उस्मानाबाद सारख्या ठिकाणी अनेक वर्षांनंतर अशा प्रकारचा खूप मोठ्या प्रमाणात उत्सव घडत असल्यामुळे 7 ते 8 हजार प्रेक्षकांची खच्चून गर्दी या पटांगणामध्ये भरलेली दिसून येत होती। उद्घाटन सोहळ्यानंतर स्वतः संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी अभिनय केलेलं तुझं आहे तुझपाशी हे नाटक दाखवण्यात आलं आणि त्यानंतर एकपात्री कला तसंच एकांकिकाही सादर झाल्या। आज सुद्धा सकाळी 10 वाजल्यापासून भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी उस्मानाबादकरांना मिळणार आहे। यामध्ये खास करून स्थानिक कलावंतांनाही वाव देण्यात आलेला आहे। अशा तऱ्हेने संपूर्ण दिवसभर एकूण 3 रंगमंचांवर आजही कार्यक्रम होणार आहेत आणि उद्या संध्याकाळी या महोत्सवाची सांगता होणार आहे। उस्मानाबादहून दूरदर्शन बातम्यांसाठी शिवानी जोशी। ठाण्यात आयोजित 29व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते काल झालं। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी राष्ट्रभक्ती जागृत करणारं कार्य केलं। त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार व्हावा असं आवाहन अमित शहा यांनी यावेळी केलं। बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले सावरकर फक्त साहित्यापुरते मर्यादित राहू नयेत असं ते म्हणाले। 3 दिवस चालणाऱ्या या सावरकर साहित्य संमेलनात सावरकरांचे विचार, साहित्य, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक सुधारणा यासारख्या विषयांवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। संमेलनानिमित्त सावरकरांच्या ग्रंथांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे। या संमेलनाचा उद्या समारोप होणार आहे। आपलं अध्यात्म आणि संतांनी जगाला संदेश दिला तो भूतदयेचा। हा संदेश प्रत्यक्षात आणलाय तो यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस जवळच्या बोरी इथल्या एका शेतकरी कुटुंबानं। जंगल जंगल पत्ता चला है हे गाणं आणि त्या कार्टून मधल्या मोगलीनं काही वर्षांपूर्वी बच्चे कंपनी बरोबरच मोठ्यांनाही वेड लावलं होतं। जंगलात चुकून राहिलेल्या मोगलीचा सांभाळ एक माकडीण करते। यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस जवळच्या बोरी इथं सध्या उलट चित्र पाहायला मिळतंय। माकडाच्या पिल्लाचा स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करताय एक शेतकरी कुटुंब। विजेच्या खांबावर चढलेल्या माकडीणीला शॉक लागून तिचा मृत्यू झाला। तिच्या पिल्लाला कुत्र्यांपासून वाचवून त्याला खायला प्यायला घालून मायेची ऊब दिली ती रवींद्र विलायतकर आणि त्यांच्या पत्नीनं। वन विभागाच्या नियमानुसार त्या छोट्या पिल्लाला वनाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं। मात्र तिथं त्याचं मन काही रमेना। त्याच्या आरडाओरडीला कंटाळून पुन्हा त्याला विलायतकर कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं। सध्या आम्ही पालन पोषण करत आहोत। नंतर 15 दिवसांनी आम्ही त्याला वापस देऊन शकतो फॉरेस्टवाल्याला। प्रेम हे जनावरांनाही माणसाळवतं याचं हे उत्तम उदाहरण। फळं आणि भाजीपाल्याला परदेशी बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसंच या शेतमालाच्या साठवणूक, प्रक्रिया आणि निर्यातीसाठी मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद इथं व्यवस्था निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असं सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं। सोलापुरात आयोजित आंबा महोत्सवात ते बोलत होते। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला भाव मिळावा तसंच या शेतमालाचं मार्केटिंग करता यावं यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिलं जाईल असं ते म्हणाले। सोलापुरातल्या या आंबा महोत्सवात सहभागी झालेल्या शेतकऱ्याला स्टॉलच्या भाड्यात 50% सवलत द्यावी अशी सूचना देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली। सहकार भारतीचे संस्थापक दिवंगत लक्ष्मण इनामदार यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधत खटाव ते मुंबई या सहकार रथयात्रेचा आरंभ काल मोठ्या उत्साहात झाला। ही सहकार रथयात्रा उद्या पुसेगाव, सातारा, पुणे, पिंपरी चिंचवड मार्गे मुंबईत आयोजित सहकार भारती अधिवेशनात पोहोचणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अधिवेशनाचं उद्घाटन करतील।
लक्ष्मण इनामदार यांनी सहकार भारतीची स्थापना करून विना संस्कार नहीं सहकार हा कानमंत्र दिला. इनामदार यांनी स्थापन केलेल्या सहकार भारतीचा देशातल्या 400 जिल्ह्यांमध्ये 20,000 शाखांद्वारे विस्तार झालाय. इनामदार यांनी गुजरातमध्येही मोठं काम उभं केलं. त्यांना गुरु मानत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामाला सुरुवात केली होती. शाकाहाराला प्रोत्साहन मिळावं आणि अन्न वाचवा या अभियानाला बळ मिळावं या उद्देशानं प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या सलग 52 तास स्वयंपाक करण्याच्या उपक्रमाला काल नागपुरात सुरुवात झाली. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत 1,000हून अधिक शाकाहारी पदार्थ बनवले जाणार आहेत. यात 90% भारतीय तर 10% परदेशी पदार्थांचा समावेश आहे. मैनी परिवार संस्थेच्या पुढाकारानं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईचे आणि महाराष्ट्रातल्या 12 लोकांची एक टीम आहे जे क्रमाक्रमाने रेसिपी ज्या तयार होतात त्याची सामुग्री त्यांना पुरवतात. रेसिपीज पूर्ण झाली की ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं ते काम करतात. अशा 100 रेसिपीचं एक बुक असे 10 बुक तयार केले आणि त्या अनुक्रमणिकेनुसार एक एक रेसिपी पूर्ण होते आणि एका तासाला 20 रेसिपीज पूर्ण होतात. जगभरात आज म्हणजेच 22 एप्रिलला वसुंधरा दिवस साजरा केला जातो. पृथ्वीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली असल्याची आठवण हा दिवस करून देतो. या निमित्तानं जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. भारताचा रोहन बोपण्णा आणि उरुग्वेचा पाब्लो क्युवास यांची जोडी मॉन्टे कार्लो मास्टर्स स्पर्धेच्या दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पोहोचली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी फिनलंडच्या हॅनरिक कॉन्टिनेन आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉन पियर्स जोडीचा 3-6, 6-3, 13-11 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत बोपण्णा क्युवास जोडीचा सामना फ्रान्सच्या न्यू गोनेस आणि रोमान अनायडो या जोडीशी होणार आहे. हवामान. विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अफगाणिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 50 सैनिक ठार. भारतीय नौदलाच्या ब्राह्मोस या अतिवेगवान सागरी क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत देशपातळीवर जालना जिल्हा अव्वल. महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 3 जहाल महिला नक्षलवादी अटकेत. मुंबईतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि भारताचा रोहन बोपण्णा मॉन्टे कार्लो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.